भाजपमध्ये तिकिटासाठी असलेली गर्दी आणि गेल्या काळात नाराजी असलेल्यांची संख्या वाढल्याने अकोला महापालिका निवडणुकीत त्या सर्वांची एकत्र मोठ बांधून तिसरी आघाडी तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असलेल्या नाराज गटाने स्वतंत्र तिसरी आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या। विधानसभा निवडणुकीतील बंडखोरीनंतर समेटाचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता सर्व नाराजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। यासाठी संवाद सभा व बैठका होत असून हरीश आलिम चंदानी, डॉक्टर अशोक गोळंबे, ॲडव्होकेट गिरीश गोखले यांच्यासह माजी राज्यमंत्र्यांचे नातेवाईक, माजी नगरसेवक आशिष पवित्रकार आदींनी पुढाकार घेत बैठक घेतली आहे। यंदा ही सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असली तरी इच्छुकांची मोठी गर्दी डोकेदुखी ठरत आहे। अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य तिसऱ्या आघाडीच्या हालचालींमुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत। भाजपमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तिकीट वाटपात पक्ष नेतृत्वाची कसोटी लागणार आहे। उमेदवारी न मिळाल्यास नाराजी येण्याची उफाळून शक्यता लक्षात घेता नेतृत्वासमोर नाराजी नाट्य रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे। प्रभागनिहाय स्वतंत्र समीकरणे आखून काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, शिंदे सेना, उद्धव सेना आदी पक्षांचे समर्थन घेण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत अकोल्यातील राजकारण अधिक चुरशीचे व अनिश्चित ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे। येणाऱ्या 21 तारखेपासून महानगरपालिकेचा निवडणुकीचा प्रोग्राम आलेला आहे। गेली कित्येक दिवसापासून, मला वाटते 4 वर्षे झाले, 4 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या निवडणुका रखडल्या होत्या, आज होऊ घातलेल्या आहे आणि त्यासाठी हा नागरिकांचा संवाद म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संवाद अकोला शहर हे एक काळ होता की वैभवप्राप्त शहर होतं। आज अमरावतीची बाजारपेठ व्यापारी अकोल्याला यायचे, परंतु गेली कित्येक दिवसापासून, कित्येक वर्षापासून मला वाटते अकोल्याचा जो नावलौकिक होता हा धुळीस मिळालेला आहे। आपण पाहतो की विनयकुमार पाराशर असतील, आजही विनयकुमार पाराशरांचं नाव घेतले जाते की नगराध्यक्ष कसा असावा तो विनयकुमार पाराशर सारखा असावा। सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास त्यांनी त्यावेळेस घेतला होता। मध्यंतरी काळामध्ये नगरपालिकेची महानगरपालिका झाली आणि महानगरपालिका होत असताना निधी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आला, परंतु जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या मला असं वाटतं की अजूनही कायम आहेत। त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी या संवादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाही, आता तो पक्षाचा विषय आहे, परंतु या शहरामध्ये असे कित्येक अनमोल रत्न आहेत की ज्यांनी चांगले पदं भूषवलेली आहेत। कोणी नगराध्यक्ष असेल, कोणी नगरसेवक असेल, कोणी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता असेल, परंतु 7-8 वर्षापासून या कार्यकर्त्यांकडे कुठंतरी दुर्लक्ष केल्या जात आहे आणि आज त्यांचा जनतेचा विकास करण्याचा, या शहराचा विकास करण्याचा ध्यास आहे त्यांच्यामध्ये आणि या ठिकाणी जे कामे होत नाही आहेत किंवा आज आपण पाहतो की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कित्येक वर्षापासून झालेलं आहे, परंतु ते पूर्णपणे चालू झालेलं नाही आहे। या ठिकाणी आपण पाहतो की जो अंडरपास आहे, अंडरपास कशासाठी केला, कोणी केला आणि त्याचं आपण पाहतो की त्या ठिकाणी काय दुर्दशा झालेली आहे। या ठिकाणी धुळीचं शहर म्हणून अकोला गणल्या जात आहे। आज कधी नव्हे विकास झाला तर विकास कुठं आहे? रस्ते आपण पाहतो की रस्ते झाल्यानंतर संपूर्ण काँक्रीटचे रस्ते उखडले जात आहेत। या ठिकाणी मोरणा माय म्हणून मोदीजींनी ज्याचा उल्लेख केला होता या मोरणा नदीचा, त्याचंसुद्धा आज सौंदर्यीकरण गेली 7-8 वर्षापासून रखडलेलं आहे। असे अनेक मुद्दे आहेत। या ठिकाणचा मुलगा, आईवडिलांना असं वाटतं की माझा मुलगा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे आणि त्यांनी इथंच नोकरी केली पाहिजे, परंतु रोजगाराचा मोठा प्रश्न या महापालिका क्षेत्रामध्ये आहे। अशा अनेक समस्यांनी हे शहर ग्रासलेलं आहे आणि कुठंतरी चांगल्या लोकांच्या हातून जे भ्रष्टाचार मुक्त शहर या ठिकाणी करायचं आहे आणि चांगल्या लोकांच्या हातून जे व्हिजन डॉक्युमेंट्स येणाऱ्या काळामध्ये हा शहर कसा राहील, 20 वर्षानंतर आपला मुलगा म्हणेल की आमच्या वारसदारांनी, जे आमचे पालक होते, यांनी काहीतरी आमच्या शहरासाठी चांगलं करून ठेवलेलं आहे, असा उल्लेख या शहराचा झाला पाहिजे।
यासाठी या गावातील या शहरातील सगळे सुज्ञ लोक मिळून एकत्र आलेले आहेत आणि याच्यानंतर अकोल्याचा विकास करण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. या महापालिकेमध्ये निश्चितच त्या लोकांना अकोल्याची जनता भरभरून साथ देणार आहे आणि एक चांगलं सुशासन या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत.